नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। वंतारा येथे आज मीडिया प्रतिनिधींना वंतारामध्ये जाण्याची परवानगी मिळाली। खरं तरी परवानगी मिळाली स्वतःहून वंताराने यांना पैसे देऊन त्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यास भाग पडले हे समजण्यास काही मार्ग नाही। मात्र आज अनेक चॅनलनी थेट वंतारामध्ये जाऊन अगदी माधुरी हत्येजवळ जाऊन माधुरीची खरी परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्यांनी माधुरीसोबत काही वेळ घालवला। त्याचबरोबर माधुरीचा जो काही डॉक्टर आहे त्या डॉक्टरासोबत देखील मीडियाने संवाद साधला। सध्या माधुरीची तब्येत ही स्थिर आहे, मात्र तिच्या पायांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाल्याची माहिती देखील समोर येत आहे। तिच्यावरती उपचार देखील चालू आहेत आणि तिला पूर्णपणे बरं होण्यासाठी 4 ते 5 महिन्याचा कालावधी देखील लागू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पुढील 4 ते 5 महिने ती वंतारामध्येच राहील अशी देखील एक शक्यता निर्माण होत आहे। मात्र माधुरीचे इथे लाड केले जातात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये। कशा पद्धतीनं तिच्याकडे लक्ष दिलं जात आहे। एका डोळ्यांमध्ये त्या दिवशी पाणी होतं, आजही माधुरी इमोशनल झालेली आहे, माणसं तिच्या बाजूला आलेली आहेत आणि पुन्हा होता आताही तसाच तो लंगडताना दिसतो आहे। नेमकं काय आहे? पाय खरंच लंगडतोय, तिला त्रास होतोय का तिला खाज येते, नेमकं काय होतं? आता जर तुम्ही बघितलं तर जेव्हा तिची सवय आहे, जेव्हा ती तलावातनं येते तेव्हा स्किन थोडीशी मॉइस्ट होते। तर जनरली हत्ती तलावातनं आल्यानंतर बॉडी पार्ट्स आपले रब करतात। अच्छा, तर ही जसं नॅचरली जसं जर तुम्ही बघितलं तर तिथे आपल्याला तिला एक इम्प्रुव्हमेंट तिथे भेटते। बरोबर आहे। आता माधुरीला साधारण इथे येऊन एक 8-10 दिवसांच्या जवळपास काळ झालेला आहे। जेव्हा तिला इथे आणली तेव्हा तिची अवस्था कशी होती, तिची मेंटल स्ट्रेस कशी होती, तिच्या मागच्या पायाची मुवमेंट कशी होती आणि आता गेले 10 दिवसांपासून आपण जे उपचार सुरू केलेले त्याच्याने किती आणि कसा फरक पडलेला आहे? आता हळूहळू जर आपण हिचे आजार बघितले तर ही खूप क्रॉनिक आजार आहे, त्यामुळे इम्प्रुव्हमेंट पण आपल्याला हळूहळू ज्या ठिकाणी आपला डॅमेज झालेला आहे त्या ठिकाणी पण आपल्याला कसं म्हणजे डॅमेज आणखी रोखता येईल हा आपला प्रयत्न असणार आहे। तिच्या पायांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, त्यामुळेच तिच्या पायांवरती देखील अतिशय मोठ्या प्रमाणात उपचार केले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्याचबरोबर ती त्या ठिकाणी त्या वातावरणात मिसळलेली असून ती कोल्हापूरमध्ये सध्या जरी परतणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे 5 ते 6 महिने ती वंतारामध्ये इथेच उपचार घेईल असं देखील आजही स्पष्ट झालेलं आहे।